मित्रांनो तर फायनली नाही विमानात येऊन बसलेलो आहे आता. तर पाहू शकताय लांबलंच काही असं 130 लोक आहेत विमानामध्ये. एसी बंद करायचं आहे चालू करायचं त्याची पॉईंट येते अशा प्रकारचं आहे. आणि हे वयच्या साईडला नाही बॅग वगैरे ठेवायचं आहे. तर हे सगळे आपले मराठीच माणसं आहेत त्याच्यात. तर येडा म्हणतोय मला एकदम. मित्रांनो तर फायनली विमान पळायला लागले आणि कसलं स्पीड पकडलंय. आईच्या गावात असं वाटतंय की खाली आपण पाठीमागे रेल्लोय, इतकं तिरकं आहे. मित्रांनो तर पाहू शकता बँकॉक सिटी मला लय उंचाळायला लागलं, मळमळायला लागलं. तर इथं तुम्ही ह्याच्यात नाही तुम्ही उलटी करू शकता. मित्रांनो तर फायनली पोहोचलो आपण आणि पाहू शकताय त्या विमानातनं बाहेर निघायचंय. कितीला आहे वडापाव? 470. ओके मित्रांनो 2 वडापाव 470 रुपयाला आहेत. Hey vlog. Hey. You are visiting India first time? No, third. Third time. We're You are IPL good. cheerleaders. Okay, the IPL cheerleaders. Okay, nice to Julie, meet. nice to meet you. What's Okay, your favorite IPL team? My RCB. RCB. Virat Kohli. Delhi. दिल्ली. मित्रांनो तर फायनली आपण नाही वे मुंबई एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. आणि मुंबई एअरपोर्टला पोहोचल्यानंतर आता बाहेर आलो तर इथं पाहू शकता किती सारी लोक नाही वे त्यांच्या घरच्यांना न्यायला आलेली. ती एकदम 3-4 प्लेन सगळं आलेले. ही सगळी लोक नाही वे त्यांच्या घरच्यांना वगैरे न्यायला आलेली. मित्रांनो तर फायनली नाही वे जेवायला घेतलंय. हे पाहू शकता चम्मच नाही का भाऊ? ओके तर हे पाहू शकताय इडली आणि मेदूवडा चटणी बिटणी सगळी दिली भाऊनी. मित्रांनो तर 4 वाजल्या फायनली. तर आपण 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत इथंच बसलो होतो. मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे रेल्वे स्टेशनलाच किती लोक झोपलेले असतात. फायनली आपल्याला मेट्रोचं म्हणतोय लोकलचं तिकीट भेटले. मित्रांनो तर फायनली हल्ली लोकल आणि हे सर आपले टायगर सर. मित्रांनो तर फायनली सिल्वर पार्क सोसायटीमध्ये पोहोचलोय. तर आता माझा जो मावस भाऊ आहे त्याला फोन करूया आणि मग जाऊया आत. इथं नाही आपण गाडी लावून गेलो होतो. तर पाहू शकताय गाडी एकदम टकाटकमध्ये आपली गाडी आहे. आणि अरे महादेव मित्रांनो फायनली आपण नाही बँकॉकला थायलंडला बाय बाय म्हणून आपल्या इंडियाकडे निघालोय मित्रांनो. तर हे आपलं विमान आहे आणि ह्या विमानात बसायला चाललोय मी. तर पाहूया सगळी माझ्याकडे टकमक पाहायला लागली. हॅलो हे आपले रशियाचे मित्र आहेत. तर चला फायनली आपण नाही थायलंडला बाय बाय म्हणून आता इंडियात निघालोय. तर मित्रांनो बँकॉक एअरपोर्ट बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्ट होय ना आता मी विमानात बसायला चाललोय. अशा प्रकारे पाहू शकता हे मोठं विमान आहे. किती मोठं विमान आहे. कॅमेऱ्यात नाही काढत हे फोन मध्येच व्हिडिओ काढतोय. तर चला सगळी माझ्याकडे वळू पाहायला लागलाय. तर मित्रांनो अशा प्रकारच्या शिडे असतात आणि ह्या शिड्या नाही वे हलणारे असतात. आता तुम्हाला बॅक कॅमेरा नाही दाखवत मी. जमिनीपासून जवळपास 15 ते 20 फूट उंचीवर नाही वे विमानाचा दरवाजा असतोय. हा अनुभव नाही वे आपल्याला जाताना घेता आला नव्हता. कारण जाताना नाही वे विमानाला डायरेक्ट आपण टनेल मधनं घुसलो होतो. असं चालत गेलो नव्हतं. लय वारं सुटलंय या पंख्याचं इथं पाहू शकताय. तर त्यामुळे केस उडायला लागतात. पुढे काही चेक करून सोडतात बहुतेक. चला तुम्हाला दाखवतो ना की विमान कसं आहे काय आहे. चालू आहे. आणि इकडं पाहिलं तर सगळं तुम्हाला नाही वे विमानाची लाईन दिसत. तिकडून तिथपर्यंत सगळे विमानं दिसतात. फायनली आज चेकिंग चालू आहे बहुतेक. चेकिंग पण काय ती तुम्हाला दाखवतो. फॉलो नक्की करा मित्रांनो. तुमचा भाऊ थायलंड फिरून माघारी आला. थायलंडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो फायनली आपण आलोय आता. हे पासपोर्ट आणि बोर्डिंग. तर मित्रांनो हॅलो मॅम. ओके तर आपल्याला बघा ही अशी हवाई सुंदरी असते. तर आपल्याला 26C वर जायचंय. 26C वर कोण आहे काय माहिती. चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हे अशा प्रकारचं विमान असते. अशा प्रकारचे आपल्या बसगत सीट असतात. फक्त 3 सीट असतात अशा प्रकारे पाहू शकताय. तिकडं वरती आपले चेक इन बॅग म्हणतात त्याला.
26 नंबरचे 26C ला आपलं सीट आहे. 26 अरे पाय शिफ्टीला आहे बहुतेक आपलं. आपण नाही शिफ्टीला जातोय विमानाच्या. चला मित्रांनो तर फायनली नाही विमानात येऊन बसलेलो आहे आता. तर पाहू शकताय लांबलचक आहे असं 130 लोक आहेत विमानामध्ये. तर शिफ्टीच्या साईडला आहे मी. इथनं पाठीमागं पाहू शकताय. इथनं पाठीमागनं 7व्या 8व्या रोल आहे मी. तर अशा प्रकारचं विमान असते. आपल्या बस लगतच आहे थोडक्यात बसायची सिटिंग वगैरे. 3 ह्या साईडला 3 ह्या साईडला. जे विंडो सीटला असतं त्यांना चांगला व्ह्यू दिसतो, बाकीच्यांना दिसत नाही आहे. बाकी दुसरं पाहायचं गेलं तर इथं काय असतं सिस्टीम, जे कोणी आले असतील त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांनी कधी विमान पाहिलं नसेल त्यांच्यासाठी दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारचं सीट असते. त्या सीटवर हे पुढं असं तुम्ही याला जेवण बिवण आलं तर तुम्ही जेवण बिवण करू शकता, किंवा तुम्हाला लॅपटॉपवर काम करायचं असेल तर करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त हा तुम्हाला सेफ्टी बेल्ट असतोय. हा बेल्ट लावायचा. समजा कुठं दचका बिचका बसला विमान आलं तर काय होत नाही. आणि वरती पाहिलं तर ही लाईट आहे तुम्हाला रिडिंग लाईट. विमान वरती केलं ना लाईटी वगैरे बंद होतात. आणि हे AC पॉईंट आहे. तुम्हाला जसं हे हलवायचं असेल AC बंद करायचं आहे चालू करायचं आहे त्याची पॉईंट आहे. अशा प्रकारचं आहे. आणि हे वरच्या साईडला नाही बॅग वगैरे ठेवायचं आहे. तर हे आता मला उभाच काढायला पाहिजे होता व्हिडिओ. मला तो इंस्टाग्रामला पण टाकता आला असता. परत काढूया वाटलंच तर, काय अडचण नाही. सगळे आपले मराठीच माणसं आहे त्याच्यात. तर येडा म्हणतोय मला एकदम. नाही असंच आहे आता. चलते चला ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे काहीतरी दुर्वा निघल्या का? AC आहे का? मग AC पण असं का दुरू फेकल्यागत का पाहते मित्रांनो. तर पाहू शकता अशा नाही डायरेक्ट काय दुःख असल्यागत येते, नाही तर दूर असल्यागत आल्यागत येते. AC सर म्हणतात. तसा मला अनुभव दिसते. ओके मित्रांनो तर फायनली नाही विमान रनवेला लागले. आणि आता 9 पण वाजले, बरोबर 9 वाजले. इकडे पाहू शकता अलाराम वाजला आपला. 2 मिनटं अलाराम बंद करू, नाही तर लोकांना डिस्टर्ब व्हायचं. अशा प्रकारे आहे. मेन रनवेला लागेल. आता मेन रनवेला लागलं ना एकदम अचानक स्पीड पकडतं. तर पाहूया मेन रनवेला कधी लागते. तो विमान नाही डायरेक्ट रनवे म्हणजे नसते उभं, ते फिरत येतं. आता हे विमानाने 4 जागा वळणं घेतलं तेव्हा ते रनवेवर लागलं. आता शिक रनवेवर लागलं. आता बघा लेफ्ट घेईल लेफ्ट घेतलं बघा लेफ्ट घेतलं. अरे लेफ्ट घेतलं. आपल्याला काय दिसणार नाही तसं. तर आता बघा आता स्पीड कसं पकडतं. आता बुंग कॅस तुम्हाला दिसल बघा. एक झटका लागतो सीटावर. 1 स्पीड पकड. मित्रांनो तर फायनली विमान पळायला लागले. आणि कसलं स्पीड पकडले. मॅडम जरा काचा पैसे झाला काय दिसतंय का पण ते काय आपल्याकडे काही दिसत नाही म्हणलं. तर मित्रांनो एकदम असं विमानाने स्पीड पकडले. आता टेक ऑफ करताना बघा काय वाटतंय माझी फिलिंग. मी सांगतो तुम्हाला टेक ऑफ कधी होते. झालं नाही अजून झालं. अजून सरळच पळते. टेक ऑफ लई सरळ पळवतंय अजून. एकदम ठराविक स्पीडला गेल्यानंतर ते टेक ऑफ झालं. टेक ऑफ आताशी मित्रांनो. आलो तिरकं चाललंय आता. तिरकं मित्रांनो पहिला अनुभव लई डेंजर असतोय. मी पहिला ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस तो माझा पहिला अनुभव होता. आता बघा ठराविक आईच्या गावात असं वाटतं की खाली आपण पाठीमागं रेल्वे इतकं तिरकं आहे. ठराविक जवळपास पहिले 4-5 मिनटं नाही वे विमान तिरकत जात आहे ठराविक हाईटला जास्त पर्यंत. मग तिथनं पुढं ते आडवं होतंय परत. आता काही दिसणार नाही तुम्हाला. दिवसा असतं तर मग दाखवलं असतं. चला फायनली आलोय हवेत. आता काय नाही दाखवण्यासारखं. बस बाय बाय. आता सरळ झालं असं वाटतंय.
नाही विमान स्टेबल होईल ना त्यावेळेस परत लाईटी लागतात आणि मग हे वॉशरूम वगैरे चालू करायचं. जोपर्यंत खाली असते ना विमान तोपर्यंत वॉशरूम चालू नसते. आता हे नंतर बोलाय म्हणजे ठीक आहे स्टेबल झालं असं मला वाटतंय आता विमान. लाईट चालू झाली. मित्रांनो तर फायनली नाही विमान स्टेबल झालंय. तुम्हाला प्रोसेस काय सांगतो मी. मित्रांनो आपण विमानात बसलं ना विमान पहिलं प्लॅटफॉर्मला येतं. प्लॅटफॉर्मला आल्यानंतर ना विमान एकदम जोरात स्पीड घेतं. मग हे कळतं विमान हवेत जातं. हवेत गेल्यानंतर ना नाही तिरकं वळत जातं आणि ठराविक उंची घेतोपर्यंत ते तिरकंच असतं. तोपर्यंत आपण सीट बेल्ट लावून ठेवायचे असतात आणि जोपर्यंत विमान हवेत जाऊन एका ठराविक उंचीला जाऊन स्थिर होत नाही आणि सरळ चालू होत नाही तोपर्यंत माणसाला उठायची परमिशन नसते. सगळ्या लाईट वगैरे बंद केलेल्या असतात आणि टॉयलेट बाथरूम पण बंद असतं. ज्यावेळेस आपण विमान वरती येऊन स्टेबल होतं त्यावेळेस विमानाचं टॉयलेट बाथरूम उघडलं जातं. कारण आपण जे टॉयलेटमध्ये हे करतो म्हणजे टॉयलेट वगैरे करतो ते डायरेक्ट हवेतच जात असतं. अशा प्रकारे असतं आणि तिथं फ्लश कसला असतो एअर फ्लश असतो अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो तर आता नाही आपण विमानातच आहे आणि मी आत्ताच अलार्म बंद केला होता. तर परत अलार्म वाजला. 9:30 वाजले होते आणि अचानक परत 9 वाजल्या. म्हणजे आपण बहुतेक थायलंडवरनं म्यानमार या देशाच्या वरती पोचलेलो आहे आणि त्या म्यानमार या देशाचा जो टाईम आहे तो टाईम इथं दाखवला जातोय आपल्याला. मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या फ्लाईट तिकीटमध्ये जर तुमचा डिनर लंच काय असेल संध्याकाळचं असेल तर डिनर दुपारचं असेल तर लंच इन्क्लूड केला असेल. सकाळी जर फ्लाईट असेल तर ब्रेकफास्ट तर ते तुम्हाला दिला जातो. आपल्या तर तिकिटात नाही आहे. जर आपल्या ह्याच्यात जास्त तर भेटतं नाही नसला तर नाही भेटेल. अशा प्रकारे एक पाण्याची बॉटल एक सँडविच नाही तर काहीतरी भेटतं अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर आता मी विमानात आहे. आपण नाही थायलंडवरून इंडियाकडे चाललोय म्हणजे बँकॉककडून मुंबईला निघालोय. तर मित्रांनो इथं पुढे एक कप्पा होता. ह्या कप्प्यात काय काय सामान आहे ते पाहिल्यासाठी नाही मी हे बाहेर काढलं. त्यामध्ये मला ही पिशवी भेटली. ही पाहू शकता वेट जेट म्हणून आपलं विमान आहे. तर इथं काय लिहिलं आहे एअर सिकनेस बॅग. मग मी हे पाहिलं म्हणलं एअर सिकनेस बॅग आहे आणि इथं आत मोकळीच दिसती नक्की आतमध्ये काय आहे ह्याच्या. तर आपल्या शेजारी एक भाऊ आहे तर त्यांनी अगोदर भरपूर वेळा विमानातनं प्रवास केला आहे. तर त्यांनी मला सांगितलं लाईट लावा आपण काय होतं आपण. तर त्यांनी भरपूर वेळा नाही विमानातनं प्रवास केला आहे मित्रांनो. तर ते म्हणले की ही बॅगमध्ये जर तुम्हाला लय उंचाळायला लागलं मळमळायला लागलं तर इथं तुम्ही ह्याच्यात नाही तुम्ही उलटी करू शकता. अशा प्रकारची ही बॅग आहे आणि ह्याला एअर सिकनेस बॅग असं म्हणतात मित्रांनो. तर ही जर तुम्ही कधी प्रवास करत असाल तुम्हाला वाटलं तुम्हाला उलटी होती तर तुम्ही नाही ही बॅग काढू शकता. इथं समोरच असते इथं पुढं पायापाशी आणि ह्याच्यात तुम्ही उलटी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात मला काय काय भेटलं मी सांगतो. हे इथलं कॅफे स्काय कॅफे म्हणून आहे. म्हणजे एरोप्लेनमध्येच तुम्हाला काय खायचं असलं तर ह्यातनं तुम्ही मागू शकता आणि ह्यातले जे अवेलेबल आयटम आहेत ते तुम्हाला जेवायला भेटतं. दुसरं हे काय येते हे मला काहीच कळलं नाही. बाकी एक मग सेफ्टी कशी करायची पाळायची त्याच्याबद्दलचं हे एक आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला माहीत होतं का एअर सिकनेस बॅग. जर माहीत असेल तरी कमेंट करून सांगा. माहीत नसलं तरी पण कमेंट करून सांगा. चला बाय बाय आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. मित्रांनो तर आपण नाही आता विमानातच आहे. विमानात नाही ह्या एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरी या आल्या होत्या. त्यांनी काहीतरी कॉफी वगैरे देत होते. तुम्हाला मग अशीच दाखवलं स्काय कॅफे म्हणून नाही. तर ह्याच्यात जो मेनू आहे त्यातले पदार्थ तिथं भेटत त्यात याला पैसे द्यायला लागतात. आपल्याला जर चहा प्यायचा असला साधा तर तो चहा नाही 180 बातला आहे. 60 बातला 180 रुपयाला चहा आहे ह्याच्यात प्लेनमध्ये. मित्रांनो अशा प्रकारे पण असते. चला असं माहिती होत जाते. मला येताना काहीच कळत नव्हतं. मी चुकून आलो होतो. लय अंदाज झाला होता. जाताना सगळं माहिती करत चाललोय मी. अशा प्रकारे बघा हे टेबल ढकलत नेत असते. मित्रांनो ते 1 तासाच्या प्रवासानंतर ना पूर्ण लाईट घालवली आता. तर आता झोप येईल असं वाटतंय मला. मित्रांनो ते मगाचे जे पाण्याचं आणि हे
दिलं होतं त्याचा कचरा गोळा करण्यासाठी पण आलेत ते. अशा प्रकारे चांगली व्यवस्था आहे. ओके मित्रांनो, तर ह्याचं टॉयलेट बघा कसं असतंय, एअर फ्लश असतंय. मित्रांनो, तर फायनली पोहोचलो आपण आणि पाहू शकताय आता विमानातनं बाहेर निघायचंय. विमानाच्या तिथं खाली उतरायसाठी किंवा आत जाण्यासाठी एअरपोर्टमध्ये काही ते व्यवस्था काय नाही असतील, त्यामुळे थांबलेत. अजून गेट उघडलं नाही, त्यामुळे सगळी लाईनमध्ये लागून थांबलेत. अशा प्रकारे आपण निवांत बसलोय पाठीमागे येऊन. तुम्हाला बाहेर गेलो दाखवतो. हे भाऊ आपला. बाई, तुम्हाला नाम काय आहे? Keep your boarding passes and passport in hand while coming out. ओके ओके मित्रांनो, गेट उघडलंय. आता बोर्डिंग पासून ते सगळंच घेऊन जायचे आपल्याला. चलो. ओके मित्रांनो, तर आपण नाही आता मुंबई एअरपोर्टला पोहोचलोय आणि आता विमानातनं बाहेर निघणार आहेत. तर हे आपले भाऊ आहेत. भाऊ इथले मुंबईचेच का तुम्ही? मुंबईचे. तर भाऊला मी नव्हे हायलँड एअरपोर्ट पासून पाहतोय. भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाऊ लई सपोर्ट काय नाही मला म्हणत होते. भाऊला सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, तर फायनली तुमचा भाऊ नव्हे आलाय आता मुंबईला. तर मित्रांनो, विमान नव्हे जवळपास 1 तास लेट झालं. 11:40 यायचं होतं विमान, तर विमान आलं 12:40. तर मित्रांनो, विमान प्रवासातला एक अनुभव सांगतो माझा. मित्रांनो, विमानात प्रवास करायला काहीच वाटत नाही. ज्यावेळेस विमान नव्हे खाली उतरायला लागतं, असं हळूहळू खाली येतं, तसं पोटात गोळा आल्यागत होतं. असा मला अनुभव आला. बाकीच्यांना काय येतो हे माहीत नाहीये. बाकी आता विमानाच्या बाहेर निघायचं. इकडं पाहू शकताय आपल्याला बाहेर जाताना काय करायचंय, पासपोर्ट आणि बोर्डिंग पासचा एक भाग तर तिथंच घेतलेला असतो एअरपोर्टवर. आता ह्यो एक भाग इथं जमा करायचा का काय करायचं काय माहिती, आणि मग बाहेर निघायचे. अशा प्रकारे आहे. चला, बऱ्यापैकी लोक गेलेत, मी मागं राहिलोय जरा. चलो. अशा प्रकारचं विमान असतंय आणि 130 माणसं होती भाऊ एका विमानात. तितकं मोठं असतंय आणि विमानाला पण लय वारं होतं आज. हो का? मित्रांनो, तर असं ओके मित्रांनो, तर असं विमान होतं आणि विमानात आपण असं बाहेर निघालं. हे ओके चलो. अशा प्रकारे बाहेर निघालोय आपण आता. मित्रांनो, तर फायनली आलोय. अशा प्रकारचं विमान आहे. इथं पाहू शकता, इथं विमान आहे आणि हा मोठा असा कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर पास करून आपल्याला बाहेर जायचे. तिथं इमिग्रेशन होणार. इमिग्रेशन झालं की आपण मग बाहेर जाणार. मग आपल्याला टॅक्सी बिक्सी काय ते पाहायला लागेल. मित्रांनो, तर अचानक एवढी माणसं कसं काय आली काय माहिती. 2-3 विमानं संघच आलेली दिसतात, त्यामुळे एवढी माणसं दिसतात. तर इथं आपल्याला इमिग्रेशन करायचं. इमिग्रेशन काउंटर कुठं आहे? तर इथं बघा, वयस्कर लोकांना चालता येत नाही, त्यांना गाड्या येत असल्या नेण्यासाठी. चलो मित्रांनो, तर ज्यावेळेस आपण एअरपोर्टमध्ये एंट्री करतो ना, तर त्या साईडनी जातो. तिकडं दिसतात का ते तिकडं त्या साईडनी जातो जिथं फरशी टाकली. तिथं हे असं कार्पेट टाकलंय, तिथं फरशी. जाताना तिथनं जाता येताना ह्याच्यातनं सरळ जायचे. आता बघूया इमिग्रेशन तर काय 2 मिनटात हिमायतला जाऊन देतील. मित्रांनो, तर इमिग्रेशन हे पाहू शकताय. इंडियन पासपोर्टसाठी वेगळं आहे आणि बाकीच्यांसाठी वेगळं आहे. चलो मित्रांनो, तर फायनली इमिग्रेशन झालं आहे आपलं आणि आपण आलेलो आहे आता. इथं पाहू शकताय लाऊंज म्हणतात, काय म्हणतात त्याला काय माहीत नाही आपल्याला. चला मित्रांनो, तर फायनली इमिग्रेशन झालेलं आहे आपलं आणि फायनली आपण नाही एअरपोर्ट मुंबईला पोहोचलोय आणि बाहेर पण निघतोय आता इथनं. तर आपल्याला मुंबईच्या ह्याच्यातले पण 2 शिक्के झाले, थायलंडचे पण 2 शिक्के झाले. अशा प्रकारे आपण
चाललोय. चला, इथं सेंट वगैरे आहेत, लय महाग आहेत, पण गुची बिचीचे आहेत, गुची. मित्रांनो, तर तुम्ही इमिग्रेशन क्लिअर करून आला ना, तर तुम्हाला ते सेंट बिंट दाखवले गुची बिचीचे. तिथे चॉकलेट वगैरे पण घेऊ शकताय. तर चॉकलेट पाहिली होती मी, लय महाग आहे. 900 रुपयाला चॉकलेट आहे. 900 रुपये आहेत ते आपले. सर टेस्टर्स नाही नो किती येणार? 900 रुपीज 100 ग्राम. 100 ग्राम. 100 ग्राम मध्ये किती येतात? 10 येतात का? म्हणजे ओके. मग ते 90 रुपयाला एक चॉकलेट आहे, अशी चॉकलेट आहे ही. तर चलो मित्रांनो, तर फायनली नाही वे आपल्याला आता इथनं एक्झिट करायची. ज्यांच्या मोठ्या मोठ्या लगेज आहेत त्यांच्या बॅग बेल्टवर फिरून अशा प्रकारे इथं येतात. मग ज्यांना आपल्यासारख्यांना तर काही बॅगच नव्हत्या, त्यामुळं डायरेक्ट जाऊ शकतोय आपण. असं कुठे एक्झिट व्हायला पाहिजे. लेट्स गो. अशा बेल्टवर फिरून बॅग येतात. इथं तुमच्या फ्लाईटचं नाव येतं. बँकॉक ना आलेल्या फ्लाईटच्या बॅग इथं आलेले आहेत. फुकेट ना आलेल्या पण फ्लाईटच्या बॅग इथं आलेले आहेत. विजेट. ओके, कनेक्टिंग फ्लाईट होती बहुतेक ही. ती एक्झिट इथून नाही. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक सत्य गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो, मी आज तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही काय करताय आयुष्यात ना, ते तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला कधी ठेवायचं नाही. मित्रांनो, व्हॉट्सअप स्टेटस पाहणारी आपली माणसं असतात आणि आपल्या माणसाला आपण काय करतोय ते कधीच दाखवायचं नाही. मित्रांनो, तुम्ही जे काय करताय, समजा तुम्ही फिरायला जाताय, काय करताय, इंस्टाग्रामवर टाका, फेसबुकवर टाका, तुम्ही व्हिडिओ बनवत असताल तर त्याच्यामुळं काय होतं, आपण जे काय करतोय ते बाकीची लोक त्यांना जाऊन विचारतात आणि मग ते म्हणतात हा इकडे गेलता होय, तिकडे गेलता होय, आणि ती तिकडे पाहायला येतात. नाही तर ती काय करतात, त्यांना सगळं आयतं भेटलं असतं, इथं पाहून आपल्याला नाव ठेवत असतात. म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस स्टोरी पाहून आपल्याला नाव ठेवत असतात. त्यासाठी नाही तुम्ही व्हॉट्सअपला कधी आता जवळपास 2 वर्ष झालं मी नाही व्हॉट्सअप वापरायचंच बंद केलंय. काय पाहिजे बाबा तुम्हाला तर डायरेक्ट इंस्टाग्रामला नाही तर फेसबुकला, व्हॉट्सअपला मी ते स्टेटस टाकत नाही, काय नाही. तुम्ही पण असं ट्राय करून बघा. म्हणजे व्हॉट्सअपला पाहणार नाही, आपलीच माणसं असतात आणि तीच लई त्रास देणारी असतात. त्यामुळे व्हॉट्सअपला काही टाकायचंच नाही. त्यांना जर इच्छा असली आपल्या आयुष्यात काही चाललंय पाहिजे, त्यांना म्हणायचं इंस्टाग्रामला फेसबुकला आहे, अशा प्रकारे आहे. तर बघा, ट्राय करून बघा एकदा. मित्रांनो, तर फायनली शेवटची प्रोसेस पण झाली. बॅग वगैरे चेक वगैरे झाल्यात. आता आपण फायनली एअरपोर्टच्या बाहेर निघतोय. पण एअरपोर्टला एक्झिट कुठं होतोय आपण ते पाहायला लागेल. नक्की एक्झिट कुठं करतोय आपण. ओके, पासपोर्ट आहे का आपला? हाय, पासपोर्ट आहे. हां, इथं नाही वे आपण हे पाहू शकता. इथं पैसे वगैरे पण एक्सचेंज करू शकतो जर तुम्ही बाहेर देशात ना इंडियात आला तर. अशा प्रकारे आहे. तर चलो, स्ट्रीट फूड पंजाबी ग्रिल लय महाग असणार ना, बाहेर गेलं बघू काय भेटते का. मित्रांनो, इथं पाहू शकताय पावभाजी काय आहे बघूया. सर, मॅम काय काय खायला काय कितीला आहे वडापाव? 470. ओके मित्रांनो, 2 वडापाव 470 रुपयाला आहेत. चला मित्रांनो, तर फायनली ते पाहू शकताय. आता आपण बाहेर निघतोय ना. ओके, वेअर आर यू फ्रॉम मॅम? Australia. ऑस्ट्रेलिया. ओके, नाईस टू मीट यू. Nice to meet you. ओके. Hey vlog. Hey. You are visiting India first time? No, third. Third time. We're You are IPL good. cheerleaders. Okay, the IPL cheerleaders. Okay, nice to Dilly, meet. nice to meet you. What's Okay, your favourite IPL team? My RCB. RCB. Virat Kohli. Delhi. number Delhi. one. Okay, okay. Titans actually this time. Okay. Nice to meet you. Nice to meet you, sir. Okay. Oh, can you give us a hotspot? Yes, Do you I have can. Tata? Okay. Oh, what a legend. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी नाही आता मुंबई एअरपोर्टवर आहे आणि मुंबई एअरपोर्टवर आता असाच ब्लॉग काढत होतो तर ह्या मॅडम भेटल्या. वेअर आर यू फ्रॉम मॅडम? Australia. तर मॅडम नाही वे चीअर लीडर आहेत. आपल्या IPL आता चालू होणार आहे तर IPL मध्ये चीअर लीडर म्हणून काम करतात मॅडम.
तर मॅडमला भेटून खरंच चांगलं वाटलं. विच टीम यू सपोर्टिंग, विच टीम लीडर यू आर? This time, Titans. गुजरात टायटन. विच इज युअर फेवरेट टीम इन IPL? Delhi. दिल्ली. Yeah. ओके, Delhi तर all मित्रांनो त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं. आम्ही नाही ब्लॉग काढत होतो, ब्लॉगमध्येच आमचं बोलणं झालं आणि त्यांनी मला विचारलं माझी कुठली फेवरेट टीम आहे. तर मी RCB सांगितलं, तर त्यांनी दिल्ली सांगितलं. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. चलो, नाईस टू मीट यू मॅम. Lovely to meet Okay. you too. चला मित्रांनो. ओके, नाईस टू मीट यू. Nice to meet you. चला मित्रांनो, बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. हो का, ही एक लीडर आहे आणि ही एक आहे. अशा प्रकारे दोन बाहेर देशात ऑस्ट्रेलियावरून इकडे आलेले आहेत. तर चला, लीडर पण भेटला इथं मला. चला मित्रांनो, तर फायनली आपण नाही वे मुंबई एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि मुंबई एअरपोर्टला पोहोचल्यानंतर आता बाहेर आलो तर इथं पाहू शकता किती सारी लोक नाही वे त्यांच्या घरच्यांना न्यायला आलेली. ती एकदम 3-4 प्लेन सगळं आलेले. तर ही सगळी लोक नाही वे त्यांच्या घरच्यांना वगैरे न्यायला आलेले. काही कंपनीचे असतात, त्यांचे कोण ऑफिसमधल्या असतील साहेब दुसऱ्या देशातले, त्यांना न्यायला आलेले. काही टॅक्सी ड्रायव्हर आहेत. तर आता आपल्याला इथनं नाही वे टॅक्सी पकडायची आणि मग पुढच्या प्रवासाला जायचे, म्हणजे आपल्या मावशीकडे जायची. तर मी सांगितलं असतं तर ते पण न्यायला आले असते, पण मला टायमिंग फिक्स नव्हता. त्यामुळं मी म्हणलं मी कॅब करून येईल. अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया इथनं. मित्रांनो, तर आतमध्ये नाही वे 2 वडापाव 470 रुपयाला होते. इथं आल्यानंतर ना थोडं बाहेर आल्यानंतर ना 2 वडापाव 150 रुपयाला झालेत. अजून थोडं पुढे गेलं ना की 2 वडापाव 30 रुपयाला होत्या, नाही तर 50 रुपयाला होत्या. 50 रुपयापर्यंत आलं की आपण घेऊया. ओके, चला. तर P4ला जायचं आहे आपल्याला. P4ला एक दुकान आहे. त्या भाऊने सांगितलं, बाबा म्हणलं माझ्याकडे पैसे कमी आहेत. तर ते म्हणला P4ला जावा, तिथं स्वस्त दुकान आहे. तर तिथं जाऊन बघूया. मित्रांनो, तर फायनली आपण नाही वे आता लिफ्टमध्ये आलोय आणि सगळे प्रोसेस वगैरे करून एअरपोर्टच्या बाहेर निघालोय. तर P4ला उतरूया. चला, P4 आहे का? P4 आहे. तर P4ला उतरूया. इथं एक खायचं दुकान आहे. कुठे खायचं दुकान बघूया पहिलं आणि तिथं खाऊया काय ते. ती काय तिकडं पुढे बंद झालं ती. ओके, मित्रांनो, तर फायनली आपल्याला दिसलंय एक दुकान. आता इथनं टॅक्सीवाल्यांना विचारू किती घेतात मीरा रोडचं. पुढे पार्टी दुकान. ओके, चलो. इंडियन साऊथ. मित्रांनो, तर फायनली एअरपोर्टच्या बाहेर आलोय आणि पार्किंगमध्येच नाही आपल्याला एक हॉटेल भेटलंय. तर तिथं काय करतो, वडापाव खायचा होता मला खरं तर, पण वडापाव नाही आहे. तर इथं आपण नाही इडली आणि मेदू वडा मिक्स खातोय. 85 रुपयाला प्लेट आहे. तर 85 रुपयाला खाऊया. अशा प्रकारे चला. मित्रांनो, तर फायनली नाही वे जेवायला घेतलंय. हे पाहू शकता, चम्मच नाही का भाऊ? ओके, तर हे पाहू शकताय इडली आणि मेदू वडा, चटणी बिटणी सगळी दिली भाऊने. तर आता भाऊ जवळ देतो. भाऊ पकडायला मी बोलतो. दिसतोय का मी? हो, दिसतोय. मित्रांनो, तर फायनली नाही वे आपण मुंबईला पोचल्यानंतर आता वाजलेत जवळपास 1 वाजले ना. 1 वाजले. तर जेवलो नाही मी, दुपारी जेवलो होतो. तर जेवतोय त्यासाठी मेदू वडा आणि इडली मिक्स घेतली. चटणी बिटणी सगळं ओके टाकासपैकी. जेवूया. चला. मित्रांनो, तर फायनली आपण नाही अरे काय वाजवतोय भाऊ. मित्रांनो, तर फायनली नाही वे आपण आता खाल्लं पिल्लंय सगळं आणि काय झालं, ऑनलाईन कॅब पाहिली कितीला आहे. तर मित्रांनो, 1000 रुपये. इथनं किती 20 किलोमीटरचा 1000 रुपये म्हणते. त्यापेक्षा 4 वाजता ट्रेन आहे. आता वाजले 2.5 तास थांबतो आणि 2.5 तासानंतर ना ट्रेननीच जातो डायरेक्ट. 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये तर मी घरी पोचल, एवढा 1000 रुपये घालवण्यापेक्षा. तर डायरेक्ट 4 वाजता जाऊया असं माझा विचार आहे. तर पाहूया आता बस स्टँड कुठे. बस स्टँड पाशी जाऊन थांबूया, नाहीतर मेट्रो स्टेशनला थांबूया. बघूया कुठं थांबायचं आपल्याला. मित्रांनो, तर जाताना आपल्याला जो एअरपोर्टचा भाग लागला होता असा बॉक्सचा, तो इथनं परत दिसायला लागलेला आहे. तर पाहू शकता इथं ग्राउंड आहे आणि तिथं वरती पूल बनवून रोड बनवलेला आहे. अशा प्रकारे आहे. तर
मित्रांनो तिथं वरती होतो आपण. तर किती मजली बिल्डिंग असेल तुम्हाला सांगतो, किती मजली उंच पूल आहे हा. तर त्याला P10 म्हणून आता आपण P4 वर आहे, म्हणजे ह्याच्या खाली पण अजून मजली आहेत. तर इथनं बघा 1 2 3 4 5 6 मजल्याच्या वरती मेन एअरपोर्टमधनं बाहेर निघतो ती आहे. आणि ह्याच्या खाली अजून 4 मजली आहेत अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो चला, इतकं उंच म्हणजे 10 मजली बिल्डिंग आहे एअरपोर्टची, साधा खेळ नाही आहे हां. फक्त त्यात काय केलं आहे माहिती का, 3 मजल्याचा एक फ्लोअर केला आहे, म्हणजे फक्त 3च फ्लोअर असतील एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया हवेनं चाललेला रोड. ओके मित्रांनो, काय तर एअरपोर्टचं आलंय जबरदस्त गोष्ट. बोर्ड आलाय, बोर्ड बहुतेक किती मोठं आहे, त्यामुळे रात्रीचं आणलंय, दिवसा लोकांना त्रास नको. अशा प्रकारे मित्रांनो, तर परत एअरपोर्टकडे चाललोय. काय नाही, टॅक्सी वगैरे सगळंच लय महाग आहे. तर काय करतो, आतमध्येच जरा बसतो, आतमध्येच थांबतो, सकाळी जातो त्याला. ओके चलो मित्रांनो, तर फायनली परत एअरपोर्टपाशी आलोय P6 गेटला. पण काय एकदा बाहेर निघल्यावर ना ती परत आत जाऊन देत नाही. माझी चुकी काय झाली माहिती का, बाहेर निघायलाच नव्हतं पाहिजे, आतमध्येच थांबायला पाहिजे होतं. सकाळ बाहेर निघायला पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला बस नाही तर मेट्रो सापडली असती. तर बघूया आता इथंच थांबायला लागेल, बाहेर पडतोय. चलो मित्रांनो, तर फायनली आलोय वरती. मित्रांनो, तर फायनली P6ला येऊन थांबलोय आता. P6 मधनं आत जायचा प्रयत्न केला की बाबा आत जाऊन बसावं नाही तर झोपावं, पण आत जायला पण चान्स नाही आहे. तर इथं एकदम भारी, इथं स्क्रीन लागली अशी मोठी. तर इथं हायलाईट वगैरे लागल्या, स्टार स्पोर्ट चॅनल लावलाय, त्यामुळे बसायला काय वाटत नाही. चला, आणि ह्या बाकडा झोपू पण शकत नाही बघा, यांनी मध्ये पार्टिशन केलंय, त्यामुळं झोपता बी येणार नाही. मित्रांनो, तर 4 वाजल्या फायनली. तर आपण 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत इथंच बसलो होतो. हे पार्किंग P6ला बसलो होतो, म्हणजे थोडक्यात घेतलं का सगळं, काय राहिलं नाही ना आपलं. चेक करू द्या आधी, तुम्ही लई विसर बघा ते नाही आहे काही. चला जाऊया मित्रांनो. तर फायनली चालत निघालोय आता 3.5 किलोमीटर मेट्रो स्टेशनपर्यंत, कारण 5:30ला मेट्रो आहे. तोपर्यंत आपण चालत पोचल तिथपर्यंत. चला ओके, 3.5 किलोमीटर म्हणजे 1.5 तास, 3.5 किलोमीटर म्हणजे 45 मिनटं लागतात. 15 मिनटात 1 किलोमीटर जात आहे. चलो मित्रांनो, तर फायनली नाही वेळ आपण रिक्षा घेऊनच आलो अंधेरी स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. काय झालं, लई लांब होतं, 4 किलोमीटर होतं. तर हे सगळ्यांनी 100 रुपये म्हणजे 25 रुपये किलोमीटर प्रमाणे घेतलं. थँक्यू. 32 रुपये किलोमीटर येतं, त्यांनी 25 रुपये प्रमाणे घेतलं. हो गया आप देख लो एक बार, आपको दिखाता हूँ. आपको आ गए क्या? आ गए ना. तर मित्रांनो, 100 रुपये घेतले 4 किलोमीटरचे. 4 किलोमीटर पण वाचलं. इथनं 10 रुपये तिकीट आहे. मग असं इकडचं ॲडजस्ट झालं, अशा प्रकारे आहे. तर मागच्या वेळेस मी 70 दिले होते अंधेरीपासून इकडं. ओके चला बघू, इथं तिकीट काढू आणि जाऊयात. मित्रांनो, तर फायनली आपण आलोय आता अंधेरी स्टेशनला. तर रिक्षाने आलो, जाऊ दे म्हणलं 100 रुपये, असं बी 800 रुपये होतं त्याला. आता 120 किंवा 130 रुपयात पोचल मी. येताना पण मला 100 रुपये खर्च झाला होता. तर इथं तिकीट काउंटर आहे, तिकीट काढू ह्याचं लोकलने जाऊया. मित्रांनो, तर पाहू शकता अशा प्रकारे रेल्वे स्टेशनलाच किती लोक झोपलेले असतात. फायनली आपल्याला मेट्रोचं म्हणतोय लोकलचं तिकीट भेटले. तर लोकलचं तिकीट घेऊया आणि जाऊया पुढच्या प्रवासाला. कशी बसलेली झोपलेले लोक मित्रांनो. तर अशा प्रकारची लोकल आहे.
मीरा रोड जाते ना जाईल ना मित्रांनो. तर फायनली नाही लोकल मध्ये पोहोचलोय आता. मीरा रोडला जाण्यासाठी तिकीट वगैरे काढून आलोय. 10 रुपये तिकीट आहे इथलं. तर चला जाऊया लोकल मध्ये. मित्रांनो तर फायनली हल्ली लोकल आणि हे सर आपले टायगर सर. तर ते म्हणतात मी नाही आहेत की सगळे त्यांना मग अशीच घेतलंय. ओके ओके. तर चला मित्रांनो हल्ली आता तुम्हाला सांगतो टाइम किती वाजता हल्ली. बरोबर 4:20 हल्ली. आता बघूया किती वाजता पोहोचतोय आपण मीरा रोडला. बाय बाय. चल चलो बाय बाय बाय. तर मित्रांनो फायनली निघतोय आता. आपलं मीरा रोड स्टेशन आलंय. पाहू शकता अशा प्रकारे असते लोकल. आपण एक घेऊ इथं मित्रांनो. तर फायनली आपण आता आलोय आता मुंबईत. खरं तर गर्दीच्या टाइम मध्ये एकदा येऊन पाहिजे नक्की कसं होतंय मीरा रोड. आता एकदम ॲप लावूनच जायला लागणार आपल्याला. लय रेकॉर्ड केलं मी. आता एवढं टाकल का नाही काय मलाच माहित नाही. होय कसली बुगाट गेली मित्रांनो. तर मीरा रोडच्या बस स्टँडवरनं बाहेर निघालोय आता. तर चला जाऊया. मॅप लावून चालत गेलं तर किती लांब आहे बघूया. ओके चलो मित्रांनो. तर फायनली मुंबईमध्ये आल्यावर पण आपण नाही लिफ्ट मागून प्रवास केला. तर हा भाऊ आहे आपला. तर या भाऊने आपल्याला लिफ्ट दिली. धन्यवाद भाई. ओके आपसे मिलके पडेगा लगा हे कुठचा क्यों बुक रहा है. मित्रांनो तर फायनली सिल्वर पार्क सोसायटीमध्ये पोचलोय. तर आता माझा जो मावस भाऊ आहे त्याला फोन करूया आणि मग जाऊया आत. ओके ते उठला असेल बहुतेक शुभम. इतक्या लवकर कशाचा उठतोय. चला ही कुत्रीच पाहून भीती वाटायची. अशा प्रकारची कुत्री. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं फायनली तुमचा भाऊ नव्हे मुंबईला पोहोचलेला आहे. मुंबईला पोहोचल्यानंतर हा आपला भाऊ शुभम आहे मावस भाऊ. तर शुभम इथं नव्हे आपण गाडी लावून गेलो होतो. तर पाहू शकताय गाडी एकदम टकाटकमध्ये आपली गाडी आहे मध्ये. तर शुभम चाललाय आता त्या जॉबला ऑफिसला चाललाय. तर भाऊला काय म्हणशील शुभम. होप तुम्हाला थायलंडचा ट्रिपचे व्हिडिओ खूप आवडले असतील. आता उद्या आम्ही मुंबई दर्शन करणार आहे. मुंबईचे ब्लॉग्स तुम्हाला दिसतील. तर भेटूया उद्या. मित्रांनो भाऊ आपल्याला उद्या मुंबई दाखवायला घेऊन जाणार आहे. तर पाहूया मुंबईचे व्हिडिओ कसे आहेत तुम्हाला ते पण पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो पाहूया आज दिवसभरात काय करतोय आपण. तर मित्रांनो आता जेवण करतोय. तर मावशीन मी दोघंच घरी राहिलोय. बाकीचे सगळे बाहेर गेलेत. आता आम्ही दोघंच जेवण करायला. तर जेवण करतोय दुपारचं. आज इथंच मुक्काम करतोय. उद्या पण माझ्या भावाला सुट्टी शुभमला. तर त्याबरोबर मुंबई फिरायला जायचे. ते मग उद्या पण आपण इथंच थांबणार आहे. परवा दिवशी घरी जाणार अशा प्रकारे आहे